आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी होणार आहे। बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी त्यांची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ही ईडी चौकशी होणार आहे। बारामती ॲग्रो संदर्भात रोहित पवार यांची 25 जानेवारी रोजी ईडी चौकशी झाली होती। उद्या पुन्हा एकदा चौकशीच्या वेळेस रोहित पवार समर्थक ईडी ऑफिस समोर जमणार का हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। रोहित पवार यांची उद्या पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजय अडसूळ आपल्यासोबत जोडलेत। अजय, नक्कीच जगदीश, आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे। कन्नड सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रोने विकत घेतल्या प्रकरणी या कारखान्यामध्ये कमी रकमेत हा कारखाना विकत घेतल्या प्रकरणी रोहित पवार यांच्यावर ठपका ठेवलेला आहे। त्या प्रकरणी रोहित पवार अडचणीत आलेले आहेत। त्यांची त्यापूर्वी 25 जानेवारी रोजी ईडी चौकशी सुद्धा झाली होती, मात्र त्यावेळेस काही कागदपत्राअभावी रोहित पवार यांना पुन्हा एकदा ईडी चौकशीला बोलवण्यासंबंधी ईडी चौकशीच्या अधिकाऱ्यांनी 1 फेब्रुवारी रोजी वेळ दिलेली आहे। त्यानुसार रोहित पवार 1 फेब्रुवारीला पुन्हा एकदा उद्या ईडी चौकशीला जाणार आहेत। मात्र मागच्या वेळी आपण पाहिलं होतं की स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याचबरोबर सुप्रिया सुळे सुद्धा रोहित पवार यांच्या समवेत चौकशीला गेल्या होत्या। त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये अगदी चौकशी होईपर्यंत 10 तासाहून अगदी काही वेळ सुद्धा त्या ठिकाणी बसलेल्या होत्या। मात्र उद्याच्या चौकशीला स्वतः शरद पवार याचबरोबर सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरातील पूर्ण समर्थक त्या ठिकाणी येणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।